ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना 24,500 रुपये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. MMR क्षेत्रातील ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 24,500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा लाभ ठाणे महापालिकेच्या 9,221 कर्मचाऱ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 24,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यावर्षी सन 2025साठी 24,500 रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यात ठाणे महापालिकेचे 6,559 कर्मचारी, शिक्षण विभागाचे 674 कर्मचारी, परिवहन विभागाचे 1,400 कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी, इतर 998 कर्मचारी यांना हे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ठोक मानधनावर किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीवरील वेतन श्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना ₹28,500 इतकी रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून दिली जाणार आहे. सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही करार पद्धतीवरील कर्मचाऱ्यांप्रमाणे ₹28,500 इतके सानुग्रह अनुदान मिळणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील कोविड नॉन कोविड अंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील घडाळी तासिका, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक कर्मचारी आणि अंशकालीन निदेशक, कला, क्रीडा व कार्यानुभव यांनाही ₹28,500 सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करून सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहेत. तसेच महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. दिवाळीचा आनंद म्हणजे आरोग्य, सुरक्षितता आणि सजगता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांचे आवाहन. दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि एकत्रतेचे प्रतीक. मात्र या उत्सवाच्या काळात आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिवाळीच्या उत्साहात असावधानतेमुळे होणाऱ्या जखमा, भाजणे, श्वसनाचे त्रास, अपचन आणि फटाक्यांमुळे होणारे अपघात या घटना वाढताना दिसतात. त्यामुळे सण साजरा करा, पण आरोग्याचं भान ठेवा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे. दिवाळीचा खरा आनंद म्हणजे शरीर, मन आणि समाज या तिन्हींचं आरोग्य टिकवणं. फटाक्यांमुळे आनंद मिळतो, पण त्यातून अनेकदा अपघात, भाजणे किंवा डोळ्यांचे दुखापती होतात. लहान मुलं आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी. गोड पदार्थांचं अतिसेवन टाळा, कारण सणाचा उत्साह पोटदुखी किंवा मधुमेह वाढवणारा ठरू नये. तसेच ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार पुढे म्हणाले. नमस्कार, मी डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हिल सर्जन, सामान्य रुग्णालय, ठाणे. मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना येणारा जो दिवाळीचा आपला मोठा सण आहे, जो आपण जवळपास आठवडाभर सेलिब्रेट करतो, याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समाधानाची, भरभराटीची आणि आनंदीमय जावं हीच ईश्वराचरणी प्रार्थना. कुठलंही सेलिब्रेशन करताना किंवा सण साजरा करताना त्याला लागून काही गोष्टी येतात, त्या गोष्टी थोडंसं काळजी घेणं, त्या टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. दिवाळीमध्ये दीपोत्सव आहे, आपण दीप प्रज्वलित करतो, आपण फटाके फोडतो, आपण नाश्ते करतो, फराळ करतो, विविध ठिकाणी भेटतो, एकमेकांना भेटतो, प्रोग्राम्स करतो. ह्या दृष्टीने जरा काही काळजी घेतली तर खूप चांगलं राहील. आतापर्यंत जो अनुभव आहे दिवाळीच्या काळात, की जे फटाके, मोठे फटाके किंवा ते सुतळी बॉम्ब वगैरे फोडून बऱ्याच अंशी लोकांच्या डोळ्याला इजा होते, चेहरा भासतो, अंग घासतं कुठेतरी. त्या भातच्या बंदच्या पण मोठ्या केसेस होतात. आवाज जर मोठा असेल तर कानावर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. जर जास्तच तेजोमय प्रकाश जर असेल तर डोळ्यावर इफेक्ट होऊ शकतो. मल्टिपल कॉजेस जे अंगावर तुमचा त्याच्या दृष्टीने त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. तो साऊंड असेल, तो फायर असेल, तो आग असेल किंवा ते बाकीचं काही दारू गोळा जे काही असेल त्याच्यामध्ये, तर थोडंसं काळजी घेणे यासाठी महत्त्वाचं आहे. सुरक्षित राहायला पाहिजे आणि त्याच्यापासून सुरक्षित अंतर पण ठेवायला पाहिजे. महत्त्वाचं याच्यामध्ये जो आपण सांगितलं की दिवाळीला फराळ हा प्रकार आपल्याकडे खूप फेमस आहे आणि खूप जास्त प्रमाणात कंझ्युम केला जातो. याच्यामध्ये जवळपास सगळे पदार्थ अतिशय गोड बनवलेले असतात किंवा तळलेले पदार्थ असतात. तर याचा नक्कीच आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. जास्त सेवन करण्यामुळे अपचनाचा त्रास होणं, या डायबिटीज वाढणं, ब्लड प्रेशर वाढणं, कोलेस्ट्रॉल लेवल वाढणं, ट्रायग्लिसराईड लेवल वाढणं, ह्या गोष्टी कॉमन होतात. त्याच्यानंतर थोडंसं याच्या काळातही ऑब्व्हियसली फराळ एन्जॉय करा,
दिवाळीचा सण आहे, आपण मजा करायला पाहिजे, गोडधोड पण एन्जॉय करा. पण ज्या बॅलन्स पद्धतीने तुम्ही जर कराल तर नक्कीच ही दिवाळी आपण त्याला शब्द नशा, त्याला गोड दिवाळी आणि चांगली दिवाळी म्हणून सेलिब्रेट करू. हे नक्कीच. परंतु जे मी काही विषय सांगतो ते काळजी घ्यायला पाहिजे. एकमेकांना भेटतो, भाऊबीजचा सण आहे, थोडंसं काळजी घेणे महत्त्वाचे आहेत. काही आजार पण याच्यात लागू शकतात. त्या दृष्टीने संसर्गजन्य आजाराची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपण हेल्दी राहू, आपली फॅमिली हेल्दी राहील आणि मस्तपैकी छान राहू आणि छानपैकी असेच रिपीटेड सण साजरे करू. अशी आपण जर कधी आरोग्याची काळजी घेतली तर नक्कीच खूप चांगलं राहील. पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने, अतिशय चांगल्या मूडमध्ये, अतिशय एन्जॉयच्या मूडमध्ये ही दिवाळी आपण सेलिब्रेट करूया. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची चाचणी. फटाक्यांच्या आतिषबाजीशिवाय दिवाळी साजरी करणे उत्सवप्रेमींना शक्य होत नाही. त्यामुळेच या सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर होतो. मात्र हेच फटाके हवा आणि ध्वनी प्रदूषण करणारे ठरू लागल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यावर बंदी घातली आहे. फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्याबाबतचे सक्त निर्देश देण्यात आले असून नियमांचा भंग करणाऱ्या कारखाने आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठाण्यात 25 प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली. प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढाकार घेतला आहे. बाजारात विक्रीसाठी आलेल्या फटाक्यांवर मंडळाची नजर असून प्रदूषण पसरवणारे संशयित फटाके ताब्यात घेऊन त्यांची गुरुवारी मोकळ्या मैदानात फटाके फोडून चाचणी घेण्यात आली. यावेळी मंडळाने उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले, उपप्रादेशिक अधिकारी संजीव रेदासानी, ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ केमिस्ट ओम परळकर, स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जे मार्केटमध्ये फटाके विकले जातात त्या फटाक्यांची ध्वनी पातळी किती आहे त्याचा चाचणी कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपोत्सव 2025 मध्ये आपण चाचणीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आपण मार्केटमधून फटाके ज्या फटाक्यांना आवाज असे फटाके विकत घेऊन आज रायला देवी तलाव येथे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण ठाणेकडून फटाक्यांची चाचणी करत आहोत. यामध्ये ध्वनीची पातळी या फटाक्यांमधून किती आहे याचं मोजमाप केलं जाणार आहे आणि तसेच याबाबत अवेअरनेस कार्यक्रम जर समजा याच्यामध्ये जर काही फटाक्यांचा आवाज कमी जास्त पातळी जर आढळून आली तर त्या पद्धतीनं आपण मुख्यालयाला कळवणार आणि मुख्यालय स्तरावरून त्याबाबत पुढील कारवाई त्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पर जर समजा हे विदिन लिमिटमध्ये असले तर आपण त्याच्यावर पब्लिकमध्ये अवेअर करू किंवा हे फटाके वापरा किंवा वापरू नका. तर आपण त्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जनजागृतीसाठी आपण फटाक्यांची चाचणी घेत आहोत. अजूनही दिवाळी अजून पुढच्या आठवड्यात आहे. शनिवार रविवार अजून मेन म्हणजे खरेदीचा जो काळ आहे तर जनतेचा हा पुढचा शनिवार रविवार आणि तिथून पुढे दिवाळी होणार आहे. तर अजूनही बाजारात गर्दी झालेली नाही. त्यापूर्वी आपण हे चाचणी घेत आहोत आणि त्या जनतेमध्ये याची जनजागृती करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये.
उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणे मध्यवर्ती कारागृहात इको फ्रेंडली दिवाळी बाजारचे विशेष प्रदर्शन. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदिनींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तूंचे इको फ्रेंडली दिवाळी बाजार या नावाने विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रदर्शनातील सर्व वस्तूंची पाहणी करताना बंदिनींच्या कलाकौशल्याचे कौतुक केले. यावेळी कारागृह अधीक्षक राणी भोसले आणि इतर अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते. उद्घाटनानंतर बोलताना डॉ. पांचाळ म्हणाले, वस्तू प्रदर्शनीमध्ये आज दिवाळीच्या अगोदर या वस्तू प्रदर्शनीचं उद्घाटन होतं आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह इथे कारागृह अधीक्षक, त्यांचा स्टाफ आणि त्यांनी बंदींनी बनवलेल्या वस्तू याची आज पाहणी केली. त्याचं उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित होतो. तर यामध्ये अतिशय चांगल्या सागापासून बनवलेल्या वस्तू ज्या आपल्याला मार्केटमध्ये जास्ती किमतीला पडतील पण इथे कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने म्हणजे दर्जा जो आहे तो अतिशय उत्तम आहे आणि त्याचसोबत नवीन नवीन प्रोडक्ट बनवण्याचं देखील इथं दरवर्षी त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे. ज्यामध्ये आता कॉटनपासून बनवलेले नॅपकिन्स असतील, टॉवेल्स असतील, तर प्रिंटेड आणि जे मार्केटमध्ये चांगले ब्रँडचे टॉवेल असतात तर ते सुद्धा इथे बनवलेले आहेत. एक इको फ्रेंडली मेसेज देण्यासाठी दिव्यांची दिवाळी करावी असाही इथे त्यांनी दिवे इथे प्रदर्शनीमध्ये आणि विक्रीसाठी ठेवले आहेत. सोबतच जे आपले आकाश कंदील असतात तेही आपण बघतो की आता आपण आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी वापरण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यामध्ये अतिशय चांगले कागदापासून बनवले इको फ्रेंडली म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करावा यासाठी देखील चांगले इथे आकाश कंदील बनवले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन आणि वस्तूंची प्रदर्शनी इथे ठेवली आहे. यासोबतच इथल्या प्रदर्शनीचा आणि मधल्या कारागृहांचा बघितल्यानंतर हे लक्षात येतं की त्यांचा जो रिकामा वेळ असेल तो चांगल्या वेळेमध्ये एक चांगल्या विचारामध्ये तो काम करताना नक्की जातो. असे कला असणाऱ्या गोष्टी केल्यानंतर तर त्या नक्की त्यांच्या एक रिहॅबिलिटेशन, त्यांच्या रिफॉर्म्स वरती देखील चांगला परिणाम होतो याच्यात काही मला खात्री आहे. आणि सोबतच या प्रदर्शनीच्या अनुषंगाने याला आणखीन कोणती नवीन टेक्नॉलॉजी, तर आता पॅकेजिंगला एक टेक्नॉलॉजीचा आम्ही चर्चा केली. छान पद्धतीचे मिलेट्सवर बेस्ड प्रॉडक्ट बनवले आहेत आणि ते चांगली पॅकेजिंग करून त्यांचा ब्रँडिंग करून ते मार्केटमध्ये विक्रीला आणण्यासाठी तोही मी त्यांना प्रस्ताव एक द्यायला सांगितलेला आहे. तो नाविन्यपूर्ण प्रस्ताव देऊन त्याचं नियोजन आता करण्यात येईल. दिवाळी लवकरच येते. एक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळी सगळ्यांनी करावी. छान पद्धतीने आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करावी. प्रशासन जे दक्षता घेणं गरजेचं आहे दिवाळीच्या अनुषंगाला त्या दक्षता घेत आहे. या प्रसंगी ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी ठाणेकरांना आवाहन केले. पुढे त्या म्हणाल्या, आम्ही दिवाळी संपेपर्यंत हा सेल सुरू असणार आहे आणि मी जास्तीत जास्त ठाणेकरांना असं आव्हान करेल की दरवर्षीप्रमाणे आम्ही दिवाळी मेळाव्याचं आयोजन केलेले आहे. बंद्यांनी अतिशय उत्कृष्ट रित्या खूप चांगल्या वस्तू बनवलेल्या आहेत तर आपण खूप चांगला प्रतिसाद दरवर्षी देता. तर यावर्षी देखील इथं जास्ती लोकांनी येऊन जास्तीत जास्त खरेदी करावी जेणेकरून आमच्या सर्व बंदीजनांचं मनोबल वाढेल. तर मी सगळ्या ठाणेकरांना आव्हान करते, सगळ्या नागरिकांना आव्हान करते की तुम्ही या आणि इथे पहा की बंद्यांनी ज्या पद्धतीने इथे त्यांचं मन लावून काम केलेलं आहे तर तुमचा प्रतिसाद हे आमचं मनोबल वाढवणारे ठरणार आहे. तर अपेक्षा करते की सगळेजण उत्स्फूर्त प्रतिसाद देतील. जे बंदी काम करतात त्यांना आपण त्यांचे वेजेस देत असतो आणि त्यामुळे त्यांचा मोबदला त्यांना मिळतो जो ते स्वतः खर्च करू शकतात किंवा त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा ते बऱ्याच वेळा पाठवतात. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश.
ठाण्यात प्रहारच्या जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला ठाण्यात खिंडार पडले आहे. प्रहारचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला. चंद्रकांत गायकवाड हे गेल्या काही वर्षांपासून प्रहार पक्षात कार्यरत होते. पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते असल्याने शरद पवार आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या पुरोगामी विचारधारेवर वाटचाल करण्याच्या अनुषंगानेच त्यांनी हा प्रवेश केला आहे. याबाबत मनोज प्रधान यांनी सांगितले, चंद्रकांत गायकवाड हे माझे युवक काँग्रेसमधील सहकारी आहेत. आपण युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना ते आपल्यासोबत होते. आता आपणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर ते पुन्हा माझे हात बळकट करण्यासाठी सोबत आले आहेत. त्यांचे आम्ही पक्षात स्वागत करीत आहोत. तर डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. बच्चू कडू यांच्यावर नाराजी नाही. मात्र आपण ज्या भागात काम करतो त्या भागात फक्त डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचाच आधार आहे. म्हणूनच पुरोगामी विचारधारा स्वीकारून आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत आहोत असे सांगितले. आज मला अतिशय खुशी होते की माझे 30 वर्षाचे सहकारी चंद्रकांतजी युवक काँग्रेसमध्ये माझ्याबरोबर त्यांनी काम केलं. गेल्या काही कालावधीत ते बच्चू कडू साहेबांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. आज त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा त्याग देऊन आज माझ्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज त्यांनी प्रवेश केलाय. मी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहराच्या वतीने त्यांचा सन्मान करून त्यांचा आज मी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. प्रथमतः जुने सहकारी भेटले आणि पुन्हा आम्ही त्याच वड्याने आणि त्या जिद्दीने पुन्हा पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुन्हा ठाणे महानगरपालिकेवर तसंच महाराष्ट्रामध्ये कसा विजय होईल याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. तसेच प्रवेश करण्याच्या समयी मला जो मान सन्मान मला मनोज प्रधान साहेबांनी व आव्हाड साहेबांच्या सर्व सहकाऱ्यांनी जी साथ दिलेली आहे त्यालाही विसरता येणार नाही. यापूर्वी मी प्रहार जनशक्ती पक्षाचा ठाणे जिल्हा अध्यक्ष असताना मी त्याही पक्षात निष्ठेने काम केलं आणि आधी ज्या पक्षात असेल त्याही पक्षात मी निष्ठेनेच काम करील. मी कुठल्याही म्हणजे बच्चू कडू आणि यांच्यावर कुठल्याही गोष्टीवर नाराज न होता मी इकडे आलेलो आहे. कारण माझ्या शहराची आणि माझ्या विभागातल्या प्रश्न वेगळे आहेत आणि महाराष्ट्राच्या पातळीवर इतर म्हणजे जे प्रश्न आहेत ते वेगळे आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर जे प्रश्न आहेत त्या प्रश्न सोडवण्यासाठी मला मनोज प्रधान साहेब आणि आव्हाड साहेब सक्षम वाटल्या कारणाने मी इकडे प्रवेश करत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.